मिरज सांगली रोडवर दुचाकीच्या धडकेत पादचाराचा मृत्यू. चालकाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मिरज सांगली रोडवरील मॅकडॉनल्ड्स कॅफेसमोर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका पादचाराचा मृत्यू झालेला आहे आणि ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दुचाकी चालक रिहान अकबर शेख वय वर्ष 20 राहणार 100 फुटी रोड कत्तलखान्यासमोर सांगली याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय अप्पासाहेब होलमणी वय वर्ष 49 राहणार धामण रोड सह्याद्री ज्वेल्स अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 601 विश्रामबाग सांगली यांचा भाऊ राजू अप्पासाहेब होलमणी वय वर्ष 45 राहणार ST कॉलनी दत्तनगर सांगली हे 19 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मिरज सांगली रोडवरील मॅकडॉनल्ड कॅफेकडून ओल्ड मुंबई आईस्क्रीमच्या दिशेने रस्ता ओलांडत होते आणि त्यावेळी आरोपी रिहान शेख यांनी त्याच्या ताब्यातील MH10AR 8720 ही दुचाकी भरधाव आणि हयगईने चालवून राजू होलमणी यांना धडक दिली आणि या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजू होलमणी यांचा मृत्यू झाला. आणि या घटनेप्रकरणी रिहान अकबर शेख याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.